अगं सुनबाई का रडती, काय झालं तुला? अहो सासूबाई, माझं भाऊ लय आजारी आहे. काही न खाल्ल्या पिल्ल्यामुळं अशक्तपणा आलाय त्यातला. अरे देवा, अशिल्तपणा आलाय? अगं आखी तुझे वाट्याची जमिनी कोण खाली ना, तशी त्याला अशिल्तपणा आलाय का? अगं सुनबाईचे कामरा दे, काजू बदाम खाऊन घे. अय्या सासूबाई, माझ्यासाठी काजू बदाम साठी आणलं, खा. आई खरंच सासूबाई, किती चांगले आहे तुम्ही. मी तुमच्या विषयी काय काय विचार करते ना. तुमचा लेख तुमच्यासाठी काजू बदाम आणतं आणि त्याच्यातले तुम्ही मला द्या ना. सगळ्यांना अशी सासू भेटावा खरंच. आणि शिवाय भिजलेले ना लय भारी लागत आहे. अगं मी चांगलीच आहे, पण तुला तसं वाटतं. नाही हो सासूबाई, खरंच मला ना आज कळलं तुम्ही लई जीव लावता मला. अगं सुनबाई, माझ्या लेकाने एवढं मला मागात आणलं, पण मला चावत नाही. मी आपली चगळीचे फेकून देण्यापेक्षा तुला देते. अगं काय झालं सुनबाई, असं तोंड फुगून बसली? अगं आई, परवाच्या दिवशी तुला ती माळ केली ना सोन्याची, तिला ती घालायला पाहिजे, त्याच्यामुळे ती फुगली. अरे देवा, मला सांगायचं ना, मग मी तिला दिली असती ना घालायला. अगं आई, तिला घालायला नाही, तिला कायमची घालायला पाहिजे. मरू कायमची फुगून बसू, काय करायचे मला? हो सासूबाई, कुठे गेल्या होत्या? अगं सुनबाई, मार्केटला गेले जे बटाटा आणाय. बटाटा कसं आणलं मग? अगं सुनबाई, 20 रुपये किलो आणलं. 20 रुपये किलो? एवढं महाग? अहो मी मागच्या हप्त्यात तर 50 रुपयाचं 2.5 किलो आणलं. जड बुद्धीची, माझ्यात पदर पडली अशी येडी सून. अहो मला पण घर कामातला आता पगार पाहिजे. सगळे भांडे धुणे करते मी, त्याचं मला पैसे पाहिजे. अगं पण सुनबाई बरोबर बोलती, तिला पण घर कामाचे पैसे मिळायला पाहिजे. अगं आई, ठीक आहे, पगार भेटल, पण माझी एक अट आहे. कुठली अट? पगार तर भेटल, पण जर काम चांगलं झालं नाही तर कामगार बदलण्यात येईल. अहो तुम्ही लईच मनावर घेतलं, मी तर मजाक करत होते. सासूबाई, तुमच्या समोरचे केस लईच पिकल्यावाने दिसते हो. अगं तुझ्यासाठी बावळाट सून पदरात पडले, मग केस पिकते नाही तर राहतील का? अहो सासूबाई, तुमच्यापेक्षा तर मग तुमच्या सासूबाईचे जास्त पिकलेत केस. भावाने उलटीतून चालली डोकं लावायला. अहो ते शेजाऱ्यांनी गाडी घेतली नवीन. मग काय, आपण कधी घेणार? अगं त्याने दुसरी बायको केली, ते पाहिलं का तू? त्याने दुसरी बायको केली तर मी काय म्हंटलो का मग? अहो मावशी, अश्विनी आहे का घरात? हा आहे ना बाळा, आम्ही आताच बाजाराला चहा बनविती. तू बका ये ना आतमध्ये. अगं अश्विनी, एक कप चहा वाढव, हे झाडं पण आले. अरे अरे थांब, चहा तर पिऊन जा. असं कुठं असतंय का? हा, इज्जत काय आहे का नाही? तू म्हणत होती, आता ती म्हातारी पण म्हणायला लागली. अरे काय होतं, ये चहा घेऊन जा. हं? झाडेला झाड नाही म्हणणार, मग काय बारीक बाळ म्हणणार का? पग येतं नावाल.